गुरुचरित्र अध्याय 16वा कथासार. गुरुभक्त अरुणी, वेद आणि उपमन्यू. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका वैजनाथ क्षेत्री अंबा भवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे. श्री गुरूंनी तेथे वर्षभर वास्तव्य केले. त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक गुरुकडे आला व म्हणाला, स्वामी, मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही. यामुळे मनशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत. त्यांनी मला ज्ञान दिले नाही. कष्टवून मात्र घेतले. त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, अरे ब्राह्मणा, गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात. माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस. तू गुरुला सर्व भावे शरण जातो. गुरुच्या आज्ञेचे तत्परतेने पालन करतो. त्या शिष्याला ज्ञान, सिद्धी, देवाचे आशीर्वाद सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात. मी तुला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो, ऐक. द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्याचे अनेक शिष्य होते. अरुणी, वेद आणि उपमन्यू हे त्यांच्यापैकी तिघे. धौम्य आपल्या शिष्याची अनेक प्रकारे नेहमीच परीक्षा घेत असत. कसोटीला उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करत. एके दिवशी धौम्याने अरुणीला शेतात पाणी देण्यास सांगितले. अरुणी शेताजवळ गेला. जवळच एक कालवा वाहत होता. एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बंधाऱ्याने अडवणे आवश्यक होते. अरुणीने जागा निवडली आणि शिळा टाकून बंधारा टाकण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाण्याच्या जोरामुळे बंधारा टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो प्रवाह पुढे टिकत नव्हता तेथे स्वतःच आडवा झोपला. हा त्याचा प्रयत्न सफल झाला. प्रवाह अडला. शेतात पाणी मिळाले. रात्र झाली तरी तो परतला नाही. तेव्हा चिंतामन धौम्य मशालीच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले. शेतात पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले. पण अरुणी कोठे दिसेना. त्यांनी हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला. तो थंडीने गारठून गेला होता. पण त्याच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. सर्व प्रकार धौम्यांच्या लक्षात आला. गुरुकार्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या अरुणीला त्यांनी वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने तो तात्काळ महाज्ञानी झाला. धौम्यांनी वेदाला त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करण्यास सांगितले. पीक तयार झाल्यावर त्यांनी कापणी, झोडपणी करून खळ्यात धान्याची रास केली. मग तो आश्रमात आला. धौम्यांनी त्याला जुंपलेला एक रेडा, एक गाडा दिला. तो घेऊन तो शेतात गेला. त्यात 2 खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला. पण रेड्याला गाडा ओढवेना. मोजोखंडात मान अडकून तोही गाडा ओढवू लागला. मार्गात रेडा चिखलात रुतला. वेदाने त्याला सोडले आणि महत्प्रत्ययाने गाडा बाहेर काढला. रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्यांचा आधार घेऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आला. धौम्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडवला. स्वहस्ते त्याचा घाम पुसला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले. उपमन्यू धौम्याची गुरे राखायचा. त्यांच्या अतिखाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्यांची या विद्या अभ्यासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे. मग तो भूक भागवण्यासाठी भिक्षा मागायचा. ही गोष्ट धौम्याला कळताच त्यांनी ती शिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले. मग तो 2दा शिक्षा मागू लागला. धौम्यांनी तीही आश्रमात देण्यास सांगितली. मग तो वासरे पिताना गायीच्या आचळातून जो अतिरिक्त पाना व्हायचा ते दूध पिऊन भूक भागवू लागला. धौम्यांनी त्यालाही प्रतिबंध केला. एकदा त्याने रुईच्या झाडातून ओघळणारा चीकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला. त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यास अंधत्व आले. तो रानामध्ये चाचपडत हिंडू लागला. तेथे अडखळून एका आडात पडला. आता गुरे-वासरे हरवतील या चिंतेने रडू लागला. रात्री धौम्यांनी शोध घेऊन त्याला हुडकून आणले. उपमन्यूने त्याने सर्व प्रकार सांगितला. धौम्याने त्याला अश्विनी कुमाराचे स्मरण करण्यास सांगितले. त्यांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो आडातून बाहेर आला. उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता. त्याने भूक भागवण्यासाठी अनेक पर्याय शोधले व गुरुज्ञानाच्या
कधीही उल्लंघन केले नाही. यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही ज्ञानसंपन्न केले. या उपमन्यूची कीर्ती झाली. श्रीगुरू म्हणाले, हे ब्राह्मणा, विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्याला गुरुकृपेची लवकर प्रचिती येते, पण तुझ्यासारख्या अधमाला शेवटी नरकातच प्राप्त होणार. तो ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाला. त्याच्या मनोभाव जाणून गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्याला सज्ञान केले. मग श्रीगुरूच्या आज्ञेने त्यांच्या श्रीगुरूची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागला. त्यानंतर श्रीगुरूंनी कृष्णा नदीच्या तीरावर बसलेल्या भिलवडी ग्रामी वास्तव्य केले. गुरुभक्ती, गुरूची निष्ठा आणि आज्ञापालनाचे महत्त्व समजावण्यासाठी धौम्य ऋषी यांनी 3 शिष्यांची पौराणिक कथा सांगितली आहे. या अध्यायातून श्रीगुरूंनी नामधारक शिष्य यांच्या संवादातून गुरुसेवेचा महिमा स्पष्ट केला आहे. जो मनुष्य पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि अनन्य भावाने गुरूची सेवा करतो, त्याच्या जीवनातील सर्व दुःख, अज्ञान नष्ट होते.